नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? आज आपण शब्दांच्या जातीमधील 5वा प्रकार क्रियाविशेषण हा पाहणार आहोत. तर क्रियाविशेषण म्हणजे काय? त्याची व्याख्या काय आहे? क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. क्रियापदाबद्दल म्हणजे आता कुठल्याही वाक्यामध्ये जी क्रिया चालू आहे, पण ती क्रिया कशी चालू आहे त्याच्याबद्दल जी माहिती सांगतो जो वर्ड, त्याला म्हणायचं क्रियाविशेषण. आता त्याची काही आपण उदाहरणं पाहू. तो हळूहळू चालतो. आता यातलं क्रियापद कुठलं आहे? चालतो, कारण ही चालण्याची क्रिया चालू आहे, पण ती क्रिया कशी चालू आहे? हळूहळू चालू आहे. तर हे हळूहळू जे आहे ना, हे आहे क्रियाविशेषण. हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत आहे. क्रिया चालू आहे चालण्याची, पण ती कशी चालू आहे? हळूहळू चालू आहे. दुसरं वाक्य बघू आपण. तिने भरभर जेवण केले. जेवण केले, पण कसे केले? भरभर जेवण केले. तर भरभर हे आहे क्रियाविशेषण. त्याची गाडी सुसाट वेगाने तेथे पोहोचली. गाडी पोहोचली, पण ती कशी पोहोचली? सुसाट वेगाने पोहोचली. तर सुसाट हे आहे क्रियाविशेषण. ती खूप सुंदर आहे. ती सुंदर आहे, पण किती खूप सुंदर आहे. तर खूप हे आहे क्रियाविशेषण. म्हणजे कळलं का? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. क्रियाविशेषण अव्ययाचे अर्थानुसार प्रामुख्याने काही प्रकार पडतात. तर ते प्रकार कुठले आहेत आपण पाहूया. पहिला प्रकार आहे कालवाचक. क्रिया केव्हा आणि किती वेळा घडली हे दर्शवणारे शब्द असतात ना वाक्यामध्ये, ते असतात कालवाचक. म्हणजे बघा, आज, उद्या, काल, नेहमी, वारंवार, दररोज, आता, सालोसाल हे जे वर्ड आहेत हे दाखवतात की क्रिया कधी घडली, आणि यालाच काय म्हणतात? कालवाचक. दुसरा प्रकार आहे स्थलवाचक. क्रिया कोठे किंवा कोणत्या ठिकाणी घडली हे दर्शवणारे शब्द ज्या वाक्यात येतात त्याला काय म्हणायचं? स्थलवाचक. आता स्थलवाचक म्हणजे कुठले त्याचे शब्द? येथे, तेथे, बाहेर, आत, खाली, वर, सर्वत्र. म्हणजे कुठे घडली आणि कशी, कोणत्या ठिकाणी घडली याला काय म्हणायचं? स्थलवाचक. आता त्याचं वाक्य बघायला गेलं तर, मुले मैदानात खेळत आहेत. मुले खेळत आहेत, पण कुठे खेळत आहेत? मैदानात खेळत आहेत. याला म्हणायचं स्थलवाचक. आता पुढचा प्रकार कुठला आहे? रीतिवाचक. क्रिया कशी घडते हे दर्शवणारे शब्द हे रीतिवाचक असतात. म्हणजे क्रिया होतीये, पण ती कशी होतीये? ते ज्या शब्दामुळे करतं त्याला म्हणायचं रीतिवाचक. आता हळूहळू, भरभर, पटकन, आपोआप हे शब्द काय सांगतात? की क्रिया कशी घडत आहे. आता ह्याचं वाक्य पाहायला गेलं तर, कासव हळूहळू चालतोय. कासव चालतो, पण कसा चालतोय? हळूहळू. तर यातलं हळूहळू हे आहे रीतिवाचक क्रियाविशेषण. आता पुढचा शेवटचा प्रकार आहे परिणामवाचक किंवा संख्यावाचक. म्हणजे काय? क्रिया किती प्रमाणात किंवा किती संख्येने घडली हे दर्शवणारे शब्द जे असतात हे असतात परिणामवाचक किंवा संख्यावाचक. म्हणजे कुठले शब्द बघा? खूप, अत्यंत, जरा, थोडे, मोजके, पूर्णपणे हे सगळे शब्द काय सांगतात? की क्रिया किती प्रमाणात होतीये. वाक्य पाहायला गेलं तर, तिने खूप अभ्यास केला. आता अभ्यास केला, पण किती केला? खूप केला. तर हा खूप हा वर्ड आहे, हा शब्द आहे ना, हा आहे परिणामवाचक. तर चला, तुम्हाला कळलं का क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या विषयावर पाहिजे आहे ते मला नक्की सांगा. आणि याच्यासोबत ह्या ज्या नोट्स आहेत ह्या मी माझ्या स्वतःच्या हस्ताक्षरात बनवलेल्या आहेत. धन्यवाद.